Algebra Maharashtra State Board Marks 40 SSC English Medium Academic Year 2023-2024. First question आहे, if 3 is one of the roots of the quadratic equation kx square minus 7x plus 12 is equal to 0, then find the k. आता फर्स्ट इक्वेशन आहे आपलं kx² मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. तर एक्सच्या जागेवरती 3 पुट करायचे आपल्याला. 3 पुट केल्यानंतर 3चा स्क्वेअर होतो 9. मग 9k मायनस 7 इंटू 3 21 प्लस 12 इज इक्वल टू 0. 9k इज इक्वल टू 9. Therefore k is equal to 9 divide 9, k is equal to 1. ऑप्शन आहे 1 हा हे करेक्ट आन्सर आहे आपलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4 फाइंड x व्हेन y इज इक्वल टू 1. तर जे इक्वेशन दिलं आपल्याला त्या x प्लस 2y इज इक्वल टू 4 या इक्वेशनमध्ये yची व्हॅल्यू 1 आहे ती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे yच्या जागेवरती 1 पुट करायचा. x प्लस 2 इंटू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 2 इज इक्वल टू 4. आता प्लस 2 इज इक्वल टूच्या राईट साईडला गेल्यावरती -2 होणार. मग x इज इक्वल टू 4 मायनस 2, x इज इक्वल टू 2. आन्सर 2. आता थर्ड क्वेश्चन आहे, फॉर एन गिवन ए पी T7 इज इक्वल टू 4, D इज इक्वल टू -4, देन ए. आता आपल्याला गिवन काय आहे, T7 इज इक्वल टू 4 आणि कॉमन डिफरन्स आहे -4. तर आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे, Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n-1 d. तर n काय येणार आपला 7. मग T7 इज इक्वल टू a प्लस 7-1 इंटू -4. मग T7ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. T7 इज इक्वल टू 4. a प्लस 6 इंटू -4. 4 इज इक्वल टू a -24. 6 इंटू -4 -24. त्यानंतर 4 प्लस 24 -24 इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला घेतला तर +24 होणार. मग 24 प्लस 4 28. त्यामुळे एची व्हॅल्यू काय येणार 28. ऑप्शन नंबर 4 28. Question 4. In the format of GSTIN, there are how many alphanumerals? There are 15 alphanumerals. Then question 1b, solve the following sub questions. 1. If 17x plus 15y is equal to 11 and 15x plus 17y is equal to 21, then find the value of x minus y.
तर याच्यामध्ये आपण काय करणार, मायनस करणार. 17x + 15y = 11 minus 15x + 17y = 21. तर मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन करताना आपण जे सेकंड इक्वेशन आहे त्या इक्वेशनचे ऑल साइन्स चेंज करायचे. मग 15ला प्लस साईन आहे तर -15x, 17ला प्लस साईन आहे तर -17y = 21ला प्लस साईन आहे तर -21. 17x - 15x = 2x, 15y - 17y = -2y, 11 - 21 - 10. त्यानंतर जे इक्वेशन येईल त्याला 2ने डिवाइड करायचं. 2ने डिवाइड केलं तर काय होणार, x - y = -5. तर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती x - y = -5. B. In second question, find the first term of the sequence Tn is equal to 3n minus 2. Solution: Tn is equal to 3n minus 2. Put n is equal to 1. फर्स्ट टर्म पाहिजे आपल्याला. फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू n is equal to 1. T1 is equal to 3, 1 minus 2. T1 is equal to 3 minus 2, 1. T1 is equal to 1. Then first term of sequence Tn is equal to 3n minus 2 is equal to 1. Third question, if the face value of share is 100 and market value is rupees 150, if the brokerage rate is 2%, find brokerage paid on one share. Then solution: given face value is equal to 100, market value is equal to 150, rate of brokerage is equal to 2%. 2% म्हणजेच 2 divided by 100. Brokerage paid on one share is equal to 2% of market value. 2 upon 100 into market value आहे आपली 150. मग 2ला 150ने मल्टिप्लाय करायचं, आन्सर येणार 300. 300 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 3. Brokerage paid on one share is equal to rupees 3. Answer is rupees 3. Question 4.
For the following experiment, write sample space and number of sample points. Two-digit numbers are formed using digits 2, 3, and 5 without repeating a digit. Let S be the sample space. Sample space is equal to 2, 3, 2, 5, 3, 2, 3, 5, 5, 2, 5, 3. Number of S is equal to 6.